हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनेल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील. तर मला म्हणजे एवढं माझं फास्ट काम चालू आहे, ऑनलाईन काम एवढं फास्ट चालू आहे, तर मला जेवायला पण टाईम नाही आणि आता पण मला म्हणजे भूक पण नाही आहे. सकाळी मी नाश्ता पण नाही केलेला, नुसतं पाणी पित आहे, कारण की उन्हाळा चालू झालेला आहे ना, त्यामुळे भूकच लागत नाही आहे. आणि मी फ्रेश होऊनच काम करत असते. तर यासाठी व्हिडिओ काढायचा आहे. मी काही व्हिडिओ टाकले आणि खूप छान रिस्पॉन्स येतो. इंस्टावरनं पण खूप छान रिस्पॉन्स येत आहे. यूट्यूबवरनं पण छान रिस्पॉन्स येत आहे. खूप पॉझिटिव्ह कमेंट्स करत आहेत, मला पुढं जाण्यासाठी खूप छान प्रोत्साहित करत आहेत आणि मी चाललेली पण आहे. तर मी अशी एक मुलगी आहे की मी ना कॅमेऱ्यासमोर पण येऊ शकत नव्हते आणि बोलू शकत होते. मला हसायला यायचं किंवा नाही का बाबा मी कॅमेऱ्या पुढे जाऊन काय बोलू काय करू, मला काही सुचत नव्हतं. आणि माझे एवढे म्हणजे वाकडे तिकडे व्हिडिओ होते. मी कधीच म्हणजे मला चांगलं प्रेझेंट केलेलं नव्हतं व्हिडिओमध्ये, पण जसं असेल तसं मी हे करत होते. पण मला आता म्हणजे नाही का अजिबात असं खराब राहूच नाही वाटत आहे. आणि तेवढं माझा कॉन्फिडन्स पण आला. एवढा कॉन्फिडन्स बिल्ड झाला आहे ना की मी कोणत्याही कधी कितीही माणसांमध्ये कोणतीही गोष्ट चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकते. एवढा माझ्यात कॉन्फिडन्स आलेला आहे आणि हे फक्त मला सोशल मीडियामुळेच माझ्यामध्ये आलेलं आहे. आणि सोशल मीडिया आपल्याला एवढं काय देऊ शकते ना, फक्त आपल्या ती घेण्याची आणि लर्न करण्याची आपल्याकडं गरज आहे आणि आपण ते केलं पाहिजे आणि प्रत्येकानेच केलं पाहिजे. प्रत्येकाने कमबॅक घेतला पाहिजे. आणि मी एवढं फास्ट कमबॅक घेतलेलं आहे ना, मला वाटलं पण नव्हतं की मी माझी एवढी फास्ट ग्रोथ होईल किंवा मी एवढं फास्ट हे करेन. कारण काय फक्त आपल्यात कॉन्फिडन्स पाहिजे. कारण की माझ्या ते कधीच नव्हता, पण एवढ्या ह्या 4-5 महिन्या 7-8 महिन्यात एवढा कॉन्फिडन्स आलेला आहे ना, भरपूर म्हणजे भरपूर. आणि ते प्रत्येक मुलीने घेतला पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीने प्रत्येक लेडीजने, कारण की लेडीजसाठी खूप म्हणजे खूप गरजेचं आहे. आणि मी हे सांगत राहील की मी कशी माझी जर्नी तुम्हाला सांगत राहणार आहे की मी कुठं होते आणि कसे आलेले आहे. तर माझं तुम्हाला जुनं माझं चॅनल जरी तुम्ही जाऊन पाहिलं तर त्याच्यावर मी एक पण व्हिडिओ ठेवलेले नाहीत, पूर्ण डिलीट मारलेले आहेत. आणि जे पण माझे नवीन फॉलोअर्स आहेत त्यांना माझी काही स्टोरी माहीत नसेल जास्त, पण जे जुने माझे सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर्स आहेत, त्यांना सर्व काही गोष्टी माहिती आहेत, म्हणून मला काही एवढं एक्सप्लेन करायची गरज नाही. पण जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी माझा कमबॅक कसा घेतलेला आहे हे नक्कीच तुम्हाला सांगणार आहे माझ्या व्हिडिओद्वारे. आणि माझा हा कॉन्फिडन्स का वाढला, कारण की मी जे वर्क करत आहे ते तिथून मला सगळ्या बेसिक गोष्टी शिकायला भेटल्या. आणि माणसांमध्ये आपण कसं बोलू शकतो, आपलं कम्युनिकेशन आपण कसं सुधारू शकतो हे मी त्याच्यातून शिकलेले आहे. आणि मी अशी एक मुलगी होते, मी कॅमेऱ्यासमोर कधीच बोलू शकत नव्हते आणि आता मी ते बोलायला सुरुवात करते. आणि खरंच म्हणजे आपल्याकडं अशी वेळ नाही आली पाहिजे की नाही का कुणीतरी मला टाईम द्यावा किंवा मी एखाद्याला टाईम मागते की मला टाईम द्या. ही वेळ कोणावरच नाही आली पाहिजे. आपण स्वतः एवढं स्ट्रॉंग व्हा ना की आपल्याकडे वेळ मागायला लोक आले पाहिजेत की मला तुमचा वेळ पाहिजे किंवा मला तुमचा टाईम पाहिजे म्हणून. आणि आता माझ्यावर तेच सध्या सिच्युएशन आहे की मेसेज येतात भरपूर की तुम्हाला आहे का टाईम, करू का कॉल म्हणून. असे भरपूर मेसेज येत आहेत. आणि स्वतःला खरंच तुम्ही तेवढं प्रेझेंट करा आणि करता आलं पाहिजे. तुम्ही माझं बघत असतात जे माझे जुने खरंच सबस्क्रायबर आहेत ना, त्यांना माझी खरंच जर्नी दिसत असेल आणि मला खूप माझे कॉन्फिडन्स वाटतोय किंवा मला खूप आत्मविश्वास आहे की मी एवढं माझं पटपट हे केलं म्हणून नाही का, ग्रोथ घेतलेली आहे आणि घेत राहणार आहे. असं घेत राहणार आहे ना. आता मला टाईम पण नाही आहे तरी पण मी थोडंसं कॉल इग्नोर तर नाही करत आहे, पण थोडंसं ह्याला ठेवलेलं आहेत, वेटिंगला ठेवलेले आहेत की जरी पण कॉल आला मेसेज आला तरी पण मी माझा जोपर्यंत व्हिडिओ काढत नाही होत नाही पूर्ण तोपर्यंत मी रिप्लाय देणार नाही आहे. आणि मी एक पण कॉल असं नाही आहे की मी त्यांना इग्नोर करते, एक पण असं मेसेज नाही की मी त्यांना इग्नोर करते. म्हणून प्रत्येकाला मी मेसेजला रिप्लाय देते, कॉलला पण हे करते. जरी पण मी थोडेसे डिस्टर्ब असले तरी पण मी पुढच्यांना दाखवत नाही का बाबा मी डिस्टर्ब आहे म्हणून. का मी दाखवायचं दुसऱ्यांना की मी डिस्टर्ब आहे म्हणून. ते आपल्याकडे काहीतरी आशा घेऊन आलेले असतात कामासाठी आणि मग माझं ते काम आहे सांगायचं, मी सांगत आहे. तर खरंच म्हणजे ना एवढं स्ट्रॉंग फुल होणार, एवढं म्हणजे एवढं की काही सांगूच नका. म्हणजे अशी वेळच आली नाही पाहिजे की बाबा मी हे करूच शकत नाही. का करू शकत नाही, प्रत्येकजण करू शकतो. प्रत्येकाकडे तो हक्क आहे करण्याचा आणि केलंच पाहिजे आणि लढलंच पाहिजे स्वतःसाठी. आणि मी एवढं कॉन्फिडन्सने सांगत आहे ना, कारण का तेवढं मी स्वतःला प्रूफ केलेलं आहे. तर मला आता ना काही गोष्टी सांगताना हे पण होत आहे, कारण की थोडंसं ह्याच्यामध्ये जाते ब्लॅक काय म्हणतात त्याला फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि व्हॉट्सअपला मेसेज येत आहेत. मी हे करत आहे म्हणजे नाही का रिप्लाय मला त्यांना आता सध्या देता येईल, पण मी व्हिडिओ हे झालं की देणार आहे.
आणि तुम्हाला पण जाणून घ्यायचं असेल ना तर काय बिझनेस, नक्की मला कॉन्टॅक्ट करा. मी कम्युनिटीला पोस्ट टाकलेली आहे, तो पर्सनली माझा नंबर आहे. मी काय आता ह्याच्यावर नंबर देत नाही आहे. भरपूर सारे नवीन लोक आले, भरपूर साऱ्या लोकांबरोबर बोलले. मला एका माणसाबरोबर बोलता येत नव्हतं आणि मी काय बोलते हे पण मला कधी कधी समजत नव्हतं की बाबा मी कुठं चुकते का, मी काय करते का. पण मी आता न चुकता न थांबता मी कंटिन्यू बोलू शकते, किती पण तास किती पण वेळ उभं राहून पण बोलू शकते. कारण की एवढी माझी म्हणजे मी ज्या सिस्टीममध्ये आता वर्क करते तिथून मला एवढा कॉन्फिडन्स बिल्ड झालेला आहे आणि खूप साऱ्या काही गोष्टी मला तिथून शिकायला भेटलेल्या आहेत. म्हणून मी तर खरंच प्राऊड फील करते त्या म्हणजे कम्युनिटीवर मी जिथं काम करत आहे तिथं. आणि आता दुसऱ्यांना काही का वाटेना, पण मला माहिती आहे की मी लोकांना जे दाखवते ते चांगलंच दाखवत आहे आणि चांगलंच करत आहे म्हणून. आणि कारण का आपण आहे ना वाईट गोष्टींकडे जास्त आकर्षित होत जातो की बाबा नाही का की एखादा मुलगा मुलगी असते तर असं काय असतं की नाही का काय अट्रॅक्शन असतात की मला वेळ देत नाही किंवा काय नाही देते, तर ते तुम्ही लांबच ठेवा. आपलं पहिल्यांदा करिअर पहिल्यांदा निवडा. कारण काय करिअर असलं ना की आपोआप सगळ्या गोष्टी होतात आणि चुकलं नाही पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हे व्हिडिओमधून सांगत राहणार. कारण की प्रत्येकापर्यंत माझा व्हिडिओ येत असेल तर तुम्ही न स्किप करता माझे व्हिडिओ पहा. कारण की माझी जर्नी सोपी नव्हती, खूप अवघड जर्नीमधून आलेली आहे मी. आणि मी सारखं तेच का सांगते कारण की मी त्या गोष्टी फेस केलेल्या आहेत. म्हणून प्रत्येक मुलीने किंवा मुलं पण काय ह्या गोष्टींमधून फेस करत असतात, पण जास्त करून मुलींनी ह्या गोष्टी फेस नाही केल्या पाहिजे. की जसं मी केलेलं आहे तसं तुमच्यावर नाही वेळ आलेली पाहिजे. म्हणून पहिल्यांदा चॉईस करताना तुम्ही करिअर चॉईस करा की नाही की बाबा मला हे वेळ देत नाही, मला ह्याच्याबरोबर बोलायचं आहे, मला त्याच्याबरोबर बोलायचं, ह्याच्यात वेळ न घालवता पहिल्यांदा तुम्ही करिअर तुमचं चॉईस करा. कारण की माझे वयाच्या 25 वर्षापर्यंत मी काहीच करू शकले नाही आणि नंतर 25 वयानंतर मला समजलं की बाबा माझं करिअर माझं फर्स्ट प्रायोरिटी आहे. आणि मी ते अगोदरच मला समजलं असतं, 2019-20 सालीच मला समजलं असतं ह्या गोष्टी, तर मी आता खूप काहीतरी वेगळ्या ठिकाणी असते आणि त्याचा मला खूप गिल्ट वाटत आहे. म्हणून मग मी हे करत आहे नाही का, पश्चाताप होत आहे, मला होत आहे पश्चाताप. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला नाही हवा पश्चाताप, म्हणून थोडंसं हे करा नाही का. आणि आपल्याला जवळ अशी वेळ येते ना की मला टाईम द्या, ते खूप म्हणजे खूप क्रिटिकल कंडिशन असते. आता मला त्या काही गोष्टी आठवून मी इमोशनल होते किंवा काही गोष्टी आपण स्क्रोल करतो. तुम्हाला मी कालच्या व्हिडिओ पण मध्ये म्हणले की व्हिडिओ आपण जेव्हा स्क्रोल करू तेच गोष्टी आपल्याला येतात, आपण लाईक केले की मग तेच येत राहतात, मग आपण जास्त इमोशनल होतो. म्हणून कोणावरच अशी वेळ नाही आली पाहिजे, कोणत्याच मुलीवर अशी वेळ नाही आली पाहिजे की मला वेळ द्या, अशी कोणावरच वेळ नाही आली पाहिजे. म्हणून स्वतः एवढं निर्भर होणार की तुमच्याकडे वेळ मागायची वेळ आली पाहिजे की मला तुमचा टाईम भेटेल का म्हणून स्वतःला एवढं बिल्ड करा, स्वतः एवढं स्ट्रॉंग बना आणि स्वतःसाठी लढा आणि स्वतःसाठी सगळ्या गोष्टी करा. मी जे रिअल आहे ना तेच रिअल दाखवण्याचा प्रयत्न करते. मला ह्याच्यामध्ये कोणालाच काय हे दाखवायचा प्रयत्न नाही करायचं की बाबा खोटं काहीच आहे, जे रिअल आहे ते रिअल आहे आणि रिअलच दाखवत राहील. म्हणून जे सांगते ना ते खरंच म्हणजे थोडंसं तरी इम्प्लिमेंट केली पाहिजे स्वतःमध्ये. नाही तर माणूस कसं आहे की बाबा माझं हेच रुटीन काय आहे, उठायचं, काम करायचं, धुणं करायचं, भांडी करायची, मुलांना सगळ्याचं, स्वयंपाक करायचं 2-3 टायमाचा, त्याच्यातच गुंतून जातो. पण अरे स्वतःसाठी पण थोडासा वेळ द्या, कारण काय आयुष्य पुन्हा नाही आहे. आता ते रील स्टार वाढले तर मी त्यांचं नाव नाही घेते, कोणाला सांगू शकत नाही. आता मी तुमच्याबरोबर बोलते, उद्या बोलायला पण नसेल, मला माहिती आहे का मला थोड्या वेळाने काय होणार आहे म्हणून नाही माहिती. म्हणून हसत खेळत आयुष्य जगा आणि टाईम घालवा मस्त आणि स्वतःला टाईम द्या, थोडा का होईना टाईम द्या. बस प्रत्येकाला फॅमिली आहे, प्रत्येकाला सगळं आहे, पण त्याच्यातून पण स्वतःसाठी टाईम काढा आणि टाईम द्या. मला जास्त काय बोलायचं नाही. पण मी अशी एक मुलगी आहे की तिला कधीच कॅमेऱ्यासमोर बोलता येत नव्हतं, कधीच तिने स्वतःला पॉझिटिव्ह होता म्हणजे नाही का की बाबा हे पण लाईफ असते, अशी पण लाईफ असते, हे कधीच तिला माहीत नव्हतं. 4 भिंतीच्या आतमध्ये
ती गुंतलेली होती आणि आज 1000 माणसांच्या समोर ती बोलतीये आणि बोलू शकते. एवढा कॉन्फिडन्स तिच्यामध्ये आलेला आहे आणि हा प्रत्येकामध्ये आला पाहिजे एवढंच मी सांगेन. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.